आजकाल कसे आहे ना, जोडीदार निवडण्याचे जितके जास्त पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत, तितकेच नातेसंबंधांमध्ये तणाव आणि विवाह मोडण्याचं प्रमाणही वाढत चालले आहे. हो, हे तर आपण आजूबाजूला रोजच बघतोय. अगदी. म्हणजे बघा ना, एका बाजूला आपण पाहतो की मॅट्रिमोनियल ॲप्सपासून ते डेटिंग साईट्सपर्यंत हजारो पर्याय अगदी एका क्लिकवर उपलब्ध आहेत. हो, एका स्वाईपवर म्हणायला हरकत नाही. बरोबर. म्हणजे जोडीदार कसा असावा याचा निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आजच्या पिढीला आहे. पण तरीही एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे, स्वातंत्र्य एवढं जास्त असतानाही नात्यांमधली निराशा आणि हा जो गोंधळ आहे तो एवढा का वाढतोय? खरं तर हा आजच्या काळातील सर्वात मोठा विरोधाभास आहे असं मला वाटतं. कारण आपण एका अशा युगात जगत आहोत जिथे तंत्रज्ञानाने आपल्याला अमर्याद निवडीचे म्हणजे अनलिमिटेड चॉईसचं स्वातंत्र्य दिले आहे. पण आपल्या मानवी मेंदूला ह्या अमर्याद निवडी हाताळण्याचे प्रशिक्षण अजून मिळालेले नाहीये. म्हणजे आपला मेंदू त्यासाठी डिझाईन झालेला नाहीये. अगदी बरोबर. कसे माहितीये का, निवडीचे पर्याय जेवढे जास्त असतात ना, तेवढीच मी केलेली निवड खरंच योग्य आहे ना, ही असुरक्षिततेची भावना माणसाच्या मनात जास्त बळावते. अरे वा. आणि याच मानसिक गुंतागुंतीचा सखोल शोध आज आपण या विश्लेषणामध्ये घेणार आहोत. नक्कीच. आजच्या या सखोल चर्चेसाठी आपण विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या द आर्किटेक्चर ऑफ युनियन एक्सपेक्टेशन्स वर्सेस रियालिटी या अत्यंत गाजलेल्या लेखनाचा आधार घेत आहोत. हा, खूपच सुंदर आणि विचार करायला लावणारा स्रोत आहे. हो ना. आणि आजचं आपलं उद्दिष्ट हे नाहीये की विवाहाचे नियम काय आहेत हे कोणाला सांगणे, तर विवाहाच्या बाबतीत माणसाच्या ज्या अपेक्षा असतात आणि जे प्रत्यक्ष वास्तव समोर येतं त्यात नेहमीच एवढी मोठी दरी का निर्माण होते. बरोबर. बदलत्या समाजव्यवस्थेत विवाहाचं स्वरूप आतून कसं बदललं आहे आणि नाते यशस्वी होण्यामागे नेमके कोणते काय म्हणतात त्याला मानसशास्त्रीय खेळ काम करत असतात हे आज आपण उलगडून पाहणार आहोत. चला तर मग हे थोडं उलगडून पाहूया. हो, या विषयाच्या मुळाशी जाणं खूप गरजेचं आहे. कारण विवाहाचा विचार करताना सर्वात पहिली गोष्ट जी कोणत्याही माणसाच्या मनात येते ती म्हणजे अपेक्षा. हो, अपेक्षा तर असतातच. साहजिकच आहे. आपण स्वतःच्या आयुष्याबद्दल, आपल्या भविष्याबद्दल एक अत्यंत विशिष्ट चित्र आधीच डोळ्यांसमोर उभं केलेलं असतं. म्हणजे एक प्रकारची चेकलिस्टच असते ती. अगदी तीच. शिक्षण कसं असावं, आर्थिक स्थैर्य किती हवं, जोडीदाराचा स्वभाव, त्याच्या कुटुंबाची पार्श्वभूमी आणि आपली एकत्र जीवनशैली कशी असेल याचा एक अत्यंत रेखीव आराखडा आपण तयार करून ठेवतो. म्हणजे हे असं झालं की जणू एखाद्या स्वप्नातील घराचा आपण कागदावर काढलेला अत्यंत परिपूर्ण नकाशा किंवा ब्ल्यूप्रिंटच आहे. खूप छान उदाहरण दिलंत. अगदी तसंच. हो ना. कारण आपण ठरवतो की इथे मोठी खिडकी असेल जिथून सकाळचं ऊन येईल, तिथे एक सुंदर बाग असेल. हा जो नकाशा आपण तयार करतो तो कागदावर पाहताना खूपच तार्किक आणि एकदम परफेक्ट वाटतो. हो, कागदावर सगळंच छान वाटतं. पण जेव्हा प्रत्यक्ष जमिनीवर ते घर बांधण्याची वेळ येते तेव्हा लक्षात येतं की जमिनीचा पोत वेगळा आहे, तिथे काही खडक आहेत किंवा भौगोलिक परिस्थिती त्या नकाशाला 100% जुळत नाहीये. आणि तिथेच खरी अडचण सुरू होते. आपण तो नकाशा परिस्थितीनुसार बदलण्याऐवजी चक्क जमिनीलाच दोष द्यायला लागतो. बापरे, हो, आपण हेच करतो. कारण विवाह ही कोणतीही यांत्रिक प्रक्रिया नाहीये. ती फक्त दोन व्यक्तींची भेट नसते. ती दोन पूर्णपणे वेगळ्या ऑपरेटिंग सिस्टम्सची धडक असते. ऑपरेटिंग सिस्टम्स, हे जरा समजावून सांगाल? हो, म्हणजे जेव्हा दोन व्यक्ती एकत्र येतात तेव्हा ते केवळ स्वतःलाच घेऊन येत नाहीत. ते त्यांच्या कुटुंबाचे संस्कार, त्यांचे बालपणीचे वेगवेगळे अनुभव, त्यांच्या भावनिक असुरक्षितता आणि त्यांच्या स्वतंत्र विचारसरणीचा संपूर्ण इतिहास सोबत घेऊन येतात. म्हणजे एका व्यक्तीच्या कुटुंबात जर एखादा वाद झाला तर तो मोठ्या आवाजात बोलून लगेच सोडवण्याची पद्धत असेल. बरोबर. आणि दुसऱ्या व्यक्तीच्या कुटुंबात वादाच्या वेळी एकदम शांत राहून काही दिवस अबोला धरण्याची पद्धत असेल तर हा फक्त स्वभावाचा फरक राहत नाही, अजिबात नाही. तो दोन भिन्न जीवन पद्धतींचा संघर्ष बनतो. अगदी खरंय. आणि अशा वेळी आपण जो परिपूर्णतेचा आग्रह धरून बसतो ना, तोच सर्वात मोठा अडसर ठरतो. आपला मानवी मेंदू हा कन्फर्मेशन बायस किंवा स्वतःच्याच पूर्वग्रहांना पुष्टी देण्याच्या प्रवृत्तीवर चालतो. म्हणजे आपल्याला जे वाटतं तेच कसं बरोबर आहे हे आपण शोधत असतो. हो, अगदी तेच. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीकडून आपल्या 100% अपेक्षा पूर्ण होण्याची मागणी करतो तेव्हा आपण नकळतपणे त्या व्यक्तीच्या त्रुटी शोधायला लागतो.
जेवढ्या जास्त आणि अवास्तव अपेक्षा आपण बाळगतो तेवढी आपली स्वतःची निराशा होण्याची पक्की व्यवस्था आपणच करून ठेवलेली असते. म्हणजे आपणच आपला खड्डा खणतोय? नक्कीच. समोरची व्यक्ती तिच्या स्वतःच्या वास्तवासह आलेली असते, पण आपण तिला सतत आपल्या अपेक्षांच्या साच्यात बसवण्याचा प्रयत्न करत राहतो. पण एक मिनिट, इथे मला एक मोठा प्रश्न विचारायचा आहे. बोला ना. जर आपण जुन्या काळाचा विचार केला तर तेव्हा जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य जवळजवळ नव्हतंच. हो, ते तर आहे. कुटुंब जे ठरवेल तो निर्णय अंतिम असायचा. हो. तिथे अपेक्षा आणि वास्तवाची तफावत आपण समजू शकतो. पण आजच्या आधुनिक जगात जिथे स्वतःचा जोडीदार निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे, तिथे हे चित्र बदलायला नको का? म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की आज सोपं व्हायला हवं होतं. हो ना. आज आपण पाहतो की पारंपरिक विवाहापासून ते प्रेमविवाह आणि लिव्ह इन रिलेशनशिपपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. लोक एकमेकांना कित्येक महिने किंवा वर्षे पारखून घेतात. हो, आज व्यक्ती स्वातंत्र्य हे खरोखरच सर्वोच्च मूल्य बनलं आहे. लोकांना स्वतःच्या अटींवर आयुष्य जगायचंय आणि त्यात काहीही चुकीचं नाहीये. मग अडचण नेमकी कुठे येते? जर आपल्याकडे इतकं स्वातंत्र्य आहे, आपण पारखून जोडीदार निवडू शकतोय, तर मग योग्य जोडीदार शोधणे आणि अपेक्षा पूर्ण होणे हे अगदी गणितासारखं सोपं जायला हवं होतं. बरोबर. पण तरीही वास्तवाचा एवढा मोठा धक्का का बसतो? जर सगळं पारखूनच घेतलंय तर मग लग्नानंतर तडजोड करण्याची वेळच का यायला हवी? इथेच मानवी मानसशास्त्राचा एक अत्यंत रंजक पैलू समोर येतो. आपल्याला वाटतं की पर्याय जास्त म्हणजे आनंद जास्त. हो, तसंच वाटतं आपल्याला. पण प्रत्यक्षात जेवढे पर्याय जास्त असतात तेवढा निर्णय घेण्याचा मानसिक ताण वाढतो. बरोबर. ज्याला मानसशास्त्रात आपण पॅराडॉक्स ऑफ चॉईस म्हणतो. पॅराडॉक्स ऑफ चॉईस. जेव्हा एखाद्या ॲपवर शेकडो प्रोफाईल्स दिसतात तेव्हा आपल्या मेंदूला सतत वाटत राहतं की कदाचित पुढच्या स्वाईपवर यापेक्षाही चांगला एखादा 5% अधिक परिपूर्ण जोडीदार मिळेल. अरे वा, म्हणजे आपण सतत शोधतच राहतो. हो, आणि यामुळे होतं काय, आपण समोरच्या व्यक्तीला एक माणूस म्हणून पाहण्याऐवजी एका प्रॉडक्ट किंवा उत्पादनासारखं पाहू लागतो. पण थांबा, या तडजोडीच्या मुद्द्यावर मला थोडं थांबायचंय. नक्की. जर आपण नात्यात सतत तडजोडच करत राहिलो तर मग ते एक प्रकारे सेटल होण्यासारखं नाही का? म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला तिच्या मूल्यांशी किंवा तिच्या मूलभूत जीवनशैलीशी सतत तडजोड करावी लागत असेल तर मग या स्वातंत्र्याचा उपयोगच काय? तडजोड करणे म्हणजे स्वतःला मारून जगणे असाच अर्थ बहुतांश लोक काढतात. हा एक अतिशय महत्वाचा भेद आहे बरं का, जो आपण समजून घेतला पाहिजे. तडजोड म्हणजे कॉम्प्रोमाइज आणि सेटल होणे या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. कसं काय? सेटल होणे म्हणजे एकटे पडण्याच्या भीतीने स्वतःच्या मूलभूत मूल्यांशी तडजोड करणे. पण निकोप नात्यातील तडजोड ही हार नसते. बरं. ती दोन अपूर्ण व्यक्तींनी एकत्र येऊन एक पूर्णत्व गाठण्याची ती एक अत्यंत व्यावहारिक पायरी असते. आपल्याला कितीही स्वातंत्र्य मिळालं तरी कोणतीही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या 100% अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. हा निसर्गाचा नियमच आहे. म्हणजे कितीही पर्याय उपलब्ध असले तरी शेवटी कोणत्याही नात्यात घर्षण किंवा फ्रिक्शन हे होणारच. 100% होणार. स्वातंत्र्य म्हणजे घर्षण नसलेले नाते मिळणे असा होत नाही. मग स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय? स्वातंत्र्य म्हणजे मला कोणत्या व्यक्तीसोबत हे घर्षण सहन करायला आणि त्यातून मार्ग काढायला आवडेल याची आपण जाणीवपूर्वक केलेली निवड. अरे वा, हे खूपच छान सांगितलं तुम्ही. हो, कारण जेव्हा दोन व्यक्ती एकत्र येतात तेव्हा त्यांच्या मगाशी म्हटल्याप्रमाणे ऑपरेटिंग सिस्टम्स एकमेकांशी जुळून घेताना जी प्रक्रिया होते तीच तर खरी तडजोड असते. ती स्वतःहून आणि अत्यंत आनंदाने स्वीकारलेली जबाबदारी असते. ते ओझळ नसतं. हे खूपच स्पष्ट करणार आहे. आपण स्वातंत्र्याला बऱ्याचदा कोणतीही तडजोड न करण्याची मुभा असं समजण्याची मोठी चूक करतो. अगदी खरंय. पण प्रत्यक्ष नातेसंबंधात तसं नसतं. पण मग लोक एकत्र कसे राहतात? जर घर्षण अटळ आहे आणि अपेक्षांचा तो फुगा कधी ना कधी फुटणारच आहे तर विवाहाचे नाते नक्की टिकते कशावर? याच ठिकाणी लेखकांनी विवाहाच्या एका आर्किटेक्चर किंवा वास्तुकलेबद्दल खूप सखोल भाष्य केले आहे. त्यांनी 4 मूलभूत स्तंभांचा उल्लेख केला आहे. कोणते आहेत ते स्तंभ? समजूतदारपणा, संवाद, परस्पर आदर आणि विश्वास. हे शब्द तर आपण नेहमीच ऐकतो. हो, आता हे शब्द ऐकायला खूप नेहमीचे आणि सोपे वाटतात, पण त्यांची प्रत्यक्ष कार्यपद्धती खूप गुंतागुंतीची असते. उदाहरणार्थ आपण संवाद घेऊया. बर. बहुतांश लोक जेव्हा संवाद साधतात तेव्हा ते खरं तर एकमेकांचं ऐकतच नसतात. मग ते काय करत असतात? ते फक्त स्वतःचं म्हणणं मांडण्याची किंवा स्वतःच्या नकाशाची बाजू घेण्याची वाट पाहत असतात. समोरचा काय सांगतोय हे समजून घेण्यापेक्षा मला काय उत्तर द्यायचंय
याची जुळवाजुळव त्यांच्या डोक्यात सुरू असते. हो, म्हणजे मी बरोबर कसा आहे आणि तू माझ्या अपेक्षेप्रमाणे कसा वागत नाहीयेस हे सिद्ध करण्याचा तो एक सतत चालणारा प्रयत्न असतो. अगदी तसंच. आणि म्हणूनच या लेखनाचा विश्लेषणातील सर्वात क्रांतिकारी विचार पुढे येतो. कोणचा विचार? तो विचार म्हणजे आपला स्वतःचा दृष्टिकोन बदलणे. आपण नेहमी असा विचार करतो की मला या नात्यातून काय हवे आहे किंवा माझ्या गरजा कशा पूर्ण होतील. हो, हाच विचार प्रामुख्याने असतो. पण याच्या बरोबरीने मी या नात्यात काय देऊ शकतो किंवा काय देऊ शकते हा प्रश्न स्वतःला विचारणे ही खऱ्या अर्थाने नात्याला कलाटणी देणारी गोष्ट ठरते. बापरे, हे खूपच खोल आहे. याचा अर्थ असा की आपण विवाहाकडे बघण्याचा आपला तो कन्झ्युमर किंवा ग्राहकाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. नक्कीच बदलला पाहिजे. म्हणजे आपण दुकानात गेल्यावर जसा विचार करतो ना की मला या गाडीत काय काय फीचर्स मिळतील किंवा याचं मायलेज किती मिळेल, अगदी तसाच विचार आपण नात्यांमध्ये माणसांसोबत करतो. हो ना, हेच तर आपलं चुकतं. समोरच्या व्यक्तीकडून मला भावनिक आधार मिळेल का, आर्थिक सुरक्षा मिळेल का, माझी स्वप्ने पूर्ण होतील का, हाच विचार नेहमी केंद्रस्थानी असतो. अगदी बरोबर. त्याऐवजी जर याकडे एक कोलॅबोरेटिव्ह प्रोजेक्ट म्हणून पाहिलं तर सगळंच चित्र बदलून जाईल. हो, आणि जेव्हा आपण घेण्याकडून देण्याकडे आपला दृष्टिकोन वळवतो तेव्हा नात्यात एक विलक्षण बदल घडायला लागतो. कसा बदल? तो जो परफॉर्मन्स प्रेशर असतो ना किंवा सतत स्वतःला सिद्ध करण्याचा ताण असतो तो आपसूकच कमी होतो. कारण जेव्हा आपण फक्त अपेक्षा करत असतो तेव्हा आपण समोरच्याचे सतत ऑडिट किंवा परीक्षण करत असतो. म्हणजे आपण चुकाच शोधत असतो. हो, आज याने हे केलं नाही, आज तिने तसं वागायला हवं होतं, हे असं सततचं ऑडिटिंग ना नात्याला आतून पोखरून काढतं. पण जेव्हा आपण दोघे मिळून काय निर्माण करू शकतो हा विचार केंद्रस्थानी येतो तेव्हा नात्यातील ते घर्षण अडथळे वाटत नाहीत. मग ते काय वाटतात? ते त्याच घराच्या बांधकामासाठी लागणारा कच्चा माल वाटू लागतो. अरे वाह! म्हणजे अपेक्षा असणं हे काही चुकीचं नाहीये, पण त्या अपेक्षांचा वापर आपण कसा करायचा हे जास्त महत्वाचं आहे. अगदी बरोबर पकडलात तुम्ही. अपेक्षा या फक्त एका होकायंत्रासारख्या असतात. त्या फक्त दिशा दाखवण्याचं काम करतात. पण प्रत्यक्ष प्रवास हा काही त्या होका यंत्रावर बसून करता येत नाही. तो प्रवास करण्यासाठी स्वतःच्या पायाने चालावं लागतं. कधी रस्ता खूप खडबडीत असतो तेव्हा एकमेकांचा हात घट्ट धरावा लागतो. हो ना. आणि हा प्रवास परस्पर समज आणि सहकार्यानेच पूर्ण होतो. जेव्हा मी काय योगदान देऊ शकतो हा विचार प्रबळ होतो तेव्हा आदर आणि विश्वास हे जे दोन स्तंभ आहेत ते आपोआप मजबूत होऊ लागतात. आपण पुन्हा मगाशी उल्लेख केलेल्या त्या घराच्या नकाशाकडे आलो बघा. हो, सांगा ना. आपण जो कागदावर नकाशा बनवला होता तो खरं तर फक्त एक दिशादर्शक होता. पण प्रत्यक्षात जेव्हा जमिनीवर विटांवर विटा रचल्या जातात तेव्हा ते काम मी काय देऊ शकतो याच भूमिकेतून पूर्ण होतं. नक्कीच. कधी एखाद्याला जास्त तडजोड करावी लागते, कधी दुसऱ्याला थोडं जास्त समजून घ्यावं लागतं. आणि ते घर जेव्हा उभं राहतं ना ते कदाचित कागदावरच्या त्या मूळ नकाशापेक्षा थोडं वेगळंच दिसत असेल. हां, बरोबर. कदाचित खिडकीची जागा बदलली असेल, कदाचित बागेचा आकार थोडा वेगळा असेल, पण ते घर त्या कागदावरच्या चित्रापेक्षा खूप अधिक सुंदर आणि मजबूत असतं. कारण ते वास्तवात उभं राहिलेलं असतं. हो, कारण ते प्रत्यक्ष वास्तवाच्या जमिनीवर दोन माणसांच्या श्रमातून आणि सामंजस्यातून उभं राहिलेलं असतं. विवाहाचा करार हा केवळ अपेक्षांच्या पूर्ततेचा हिशोब नसून तो दोन व्यक्तींनी एकत्र येऊन घडवायचा एक सजीव प्रवास आहे. खरंच आजच्या ह्या चर्चेतून आपण बरेच मानसिक आणि सामाजिक पैलू खूप छान उलगडले आहेत. आपण पाहिलं की अपेक्षा आणि वास्तव यात तफावत असते, कारण आपण दोन भिन्न इतिहास असलेल्या व्यक्तींना एकाच साच्यात बसवण्याचा निष्फळ प्रयत्न करत असतो. हो, अगदी बरोबर. आपण हेही समजून घेतलं की आजच्या काळातील व्यक्ती स्वातंत्र्यामुळे आपले पर्याय नक्कीच वाढले आहेत, पण त्यासोबत येणाऱ्या पॅराडॉक्स ऑफ चॉईसमुळे आपली मानसिकता अगदी एका ग्राहकासारखी झाली आहे. तीच खरी अडचण आहे. स्वतःला हरवणं नसून एका नव्या कोलॅबोरेटिव्ह प्रकल्पाची ती एक अत्यंत आवश्यक पायरी आहे. आणि या संपूर्ण विश्लेषणाचा मुख्य निष्कर्ष हाच आहे की आपण विचारत असलेला प्रश्नच मुळात बदलण्याची आज गरज आहे. कोणता प्रश्न? हे नाते माझ्या अपेक्षेप्रमाणे झाले का, किंवा मला यात आय मिळाले, हा नेहमी भूतकाळाकडे बघणारा आणि माणसाला एकांगी बनवणारा प्रश्न आहे. बरोबर. त्याऐवजी आपण दोघे मिळून या वास्तवाला कसे सामोरे जात आहोत आणि या नात्याला कसे घडवत आहोत, हा वर्तमान आणि भविष्याचा वेध घेणारा प्रश्न खूप अधिक अर्थपूर्ण आहे. कारण नाते हे कधीच रेडीमेड किंवा तयार मिळत नाही, ते घडवावे लागते.
आजच्या या सखोल चर्चेने खरोखरच नातेसंबंधांकडे बघण्याचा एक अत्यंत परिपक्व आणि वास्तववादी दृष्टिकोन आपल्याला दिला आहे. आपण अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून न जाता वास्तवाचा स्वीकार करून एक सुंदर सहजीवन कसे उभारू शकतो याची वास्तुकला आज आपण समजून घेतली. मलाही या चर्चेत खूप मजा आली. जाता जाता या स्रोतातील माहितीवर आधारित पण थोडे व्यापक पातळीवर विचार करायला लावणारा एक मुद्दा मला इथे सर्वांसमोर मांडावासा वाटतो. हो, नक्की सांगा. आज आपण विवाहाच्या संदर्भात मला काय हवे आहे ऐवजी मी काय देऊ शकतो या मानसिक बदलावर खूप चर्चा केली. पण जरा विचार करा, हा फक्त विवाहापुरता मर्यादित विचार नाहीये. हा मानवी मानसशास्त्राचा एक खूप मोठा सिद्धांत आहे. ते कसं काय? जर हाच नियम आपण आयुष्यातील इतर सर्वच नात्यांना लावला तर काय होईल? मैत्रीमध्ये, कामाच्या ठिकाणी किंवा अगदी आपण राहत असलेल्या समाजात आपण सतत मला काय मिळतंय याचाच ऑडिट करत असतो. हे अगदी 100% खरे. पण जर प्रत्येक ठिकाणी आपण मी काय योगदान देऊ शकेन किंवा मी काय निर्माण करू शकेन असा विचार करू लागलो तर माणसांमधील संवादाचं स्वरूप किती आश्चर्यकारकपणे बदलून जाईल नाही का? हो, सगळं जगच बदलून जाईल. तो ग्राहकाचा दृष्टिकोन संपून जेव्हा आपण सगळे सहनिर्माते म्हणजे को क्रिएटर्स बनू तेव्हा त्या नकाशामधलं घर फक्त एका कुटुंबाचं राहणार नाही. बरोबर. तर एका जोडलेल्या आणि समजूतदार समाजाची ती एक भक्कम इमारत बनेल. याच एका मोठ्या आणि सकारात्मक विचारासह आपण आजची ही वैचारिक सफर इथेच थांबूया. खूप खूप धन्यवाद.